अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डेटाबेस कनेक्टिव्हिटी म्हणजे काय ते टाइप्स ऑफ ड्रायव्हर्स वगैरे काय बघितलं होतं. ॲज वेल एज सेशन ट्रॅकिंगचं इंट्रोडक्शन पण बघितलं होतं. तर परत आपण आता आज बघणार आहोत सेशन ट्रॅकिंग म्हणजे ॲक्च्युली काय. सेशन ट्रॅकिंग म्हणजे काय ठराविक टाईम ऑफ इंटरवल्स तुमचा जो डेटा आहे तो सेशन आहे तो डेटा त्या ॲप्लिकेशनमध्ये काय केलं तर मेंटेन केला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो सेशन ट्रॅकिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण सेशन ट्रॅकिंग. सपोज तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तर ऑनलाईन पेमेंट करत असताना तो युजर ऑथेंटिकेटेड आहे का नाही हे ट्रॅक करण्यासाठी आपण काय करतो सेशन ट्रॅकिंगचं काय करतो यूज करतो. दिले बघा सेशन सिम्पली मीन्स अ पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाईम. ठराविक वेळेसाठी तुमचा डेटा काय केला जातो तिथं ट्रॅक केला जातो किंवा मेंटेन केला जातो. त्याला आपण काय म्हणतो सेशन ट्रॅकिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला सेशन ट्रॅकिंग. सेशन ट्रॅकिंग इज अ वे टू मेंटेन स्टेट डेटा ऑफ अ युजर. इट इज ऑल्सो नोन ॲज अ सेशन मॅनेजमेंट इन सर्व्हलेट. तो काय करतो डेटा मेंटेन करतो. मेंटेन करतो म्हणजे काय सपोज तुम्ही ATM कार्ड टाकलेला जोपर्यंत तुमचे ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा डेटा तिथे काय असणार आहे अवेलेबल असणार आहे ATM मशीनमध्ये किंवा ATMच्या सर्व्हरमध्ये. जेव्हा तुम्ही ATMचं कार्ड बाहेर रिम्यूव्ह करणार आहे किंवा ट्रान्झॅक्शन कंप्लीट होणार आहे तेव्हा तुमचा ID पासवर्ड किंवा तुमचा सगळा डेटा काय होणार आहे ATM मशीनवरून काय होणार आहे निघून जाणार आहे. सपोज तिथंच अवेलेबल असला स्टोअर असला तर दुसरा कोणीतरी तुमचा डेटा काय करू शकतो किंवा तुमचा अकाउंट काय करू शकतो हॅक करू शकतो किंवा तुमचा डेटा यूज करू शकतो किंवा तुमचा अमाऊंट विथड्रॉल करू शकतो. बरोबर आहे. मग त्या पर्पजसाठी अशा वेगवेगळ्या पर्पजसाठी काय केलं यूज केला जातो. ॲज वेल ॲज तुम्ही सर्व्हर्सवरती लोड भरपूर येतो. सपोज आता मोस्टली कुठं UPSC MPSC जे काही तुम्ही एक्झामचे फॉर्म भरता तर त्यामध्ये टायमिंग दिलं असतं तुम्हाला 3 मिनिटांमध्ये तो काय करावं लागतं एक्झामचा फॉर्म भरावा लागतो. ते नाही भरलं तर परत तुम्हाला ते ट्राय करावं लागतं कारण का ॲट अ टाइम मल्टिपल युजर्स आर एंटरिंग टू दॅट ॲप्लिकेशन अँड युजिंग दॅट ॲप्लिकेशन. सो बर्डन ऑफ दॅट सर्व्हर इज इन्क्रीजेस. त्या सर्व्हरचं जे बर्डन आहे ते वाढतं. त्यासाठी काय केलं जातं की ते टाईम ऑफ इंटरवल्स डिवाइड करून जातं. तेवढ्या इंटरवल्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते डेटा तिथे ॲड लॉग इन होऊन तो डेटा काय करायचा तो फॉर्म फिल करायचा. किंवा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे सिस्टम्स यूज केले जातात. मग तुमचं OTP असेल OTP बघा 5 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी 3 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी फक्त काय असतो व्हॅलिड असतो. त्याच्यानंतर काय होतं ते एक्सपायर होतो. तर तुम्हाला कॅप्चा यूज करायला होतं. अशा वेगवेगळ्या गोष्टीचा यूज करून काय केलं होतं तुम्हाला इथं सेशनचं ट्रॅकिंग केलं जातं. आणि ह्यामध्ये दोन आहेत स्टेटलेस आणि स्टेटफुल. स्टेटलेसमध्ये काय होतं की तुमचा डेटा कुठं स्टोअर होत नाही. जोपर्यंत तुम्ही लॉग इन असाल तोपर्यंत तुमचा डेटा काय तिथे अवेलेबल असतो. आणि जेव्हा तुम्ही लॉग आउट होता तुमचा डेटा तिथे अवेलेबल नसतो. त्याचं आणखी एक एक्झाम्पल म्हणजे काय तुमचं ईमेल ID किंवा फेसबुक. फेसबुकला बघा कसं असतं हा स्टेटफुल आहे. कारण का जेव्हा तुम्ही नेट नसेल तेव्हा जेव्हा तुमचा जेवढा डेटा तुमचा लोड झालेला असतो तेवढा डेटा तुम्हाला काय होतो तिथं अवेलेबल दिसतो. बरोबर आहे तुमच्या ॲप्लिकेशनवरती. परंतु नवीन जो डेटा आहे तो नवीन डेटा काय होतो तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे. स्टेटलेसमध्ये काय होतं जेव्हा तुम्ही लॉग इन होता जोपर्यंत तुम्ही लॉग इन असाल तेवढाच डेटा तुम्हाला काय असणार आहे तेव्हा तो डेटा तो दिसत जाणार आहे. जेव्हा तुम्ही लॉग आउट होता तेव्हा तुम्ही काय होणार तिथून डेटा तुमचा निघून जाणार आहे. तो डेटा तुम्हाला दिसणार नाही. जसं ईमेल आय डीमध्ये काय होतं की जीमेलला तुम्ही लॉग इन केलं जेव्हा जोपर्यंत तुम्ही लॉग इन असाल तोपर्यंत तुमचा डेटा किंवा ईमेल्स तुम्हाला दिसतात. जेव्हा तुम्ही लॉग आउट होता तुमचे ईमेल्स तुम्हाला दिसत नाही आहे. सो दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ सेशन ट्रॅकिंग विच आर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेड इन डे टू डे लाईफ. So HTTP protocol is stateless, so we need to maintain state using the session tracking. HTTP प्रोटोकॉल स्टेटलेस आहे बरोबर. कारण प्रत्येक रिक्वेस्ट ही नवीन काय केली जाते तुम्हाला कन्सिडर केली जाते बरोबर. HTTP म्हणजे काय हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. टेक्स्ट ट्रान्सफर करण्यासाठी जे सेट ऑफ रूल्स यूज केले जातात. हायपर टेक्स्ट म्हणजे काय वेब ॲप्लिकेशन. वेब ॲप्लिकेशन तर HTMLचे जे काय ट्रान्झॅक्शन्स तुम्ही करता त्याचे ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी जे काही सेट ऑफ रूल्स यूज केले जातात आपण काय म्हणतो HTTP असं म्हणतो. इज अ स्टेटलेस सो वी नीड टू मेंटेन स्टेट युझिंग द सेशन ट्रॅकिंग. ते स्टेटलेस आहे. स्टेट मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल असे सेशन ट्रॅकिंगचे टेक्निक्स काय करावं लागतात यूज करावं लागतात. ईच टाइम युजर रिक्वेस्ट टू सर्व्हर ट्रीट्स द रिक्वेस्ट ॲज अ न्यू रिक्वेस्ट. जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवाल तेव्हा सर्व्हर काय करणार प्रत्येक रिक्वेस्ट काय असणार आहे नवीन रिक्वेस्ट अशी काय होणार कन्सिडर करणार. सो वी नीड टू मेंटेन द स्टेट ऑफ युजर टू रेकग्नाइज अ पर्टिक्युलर युजर. सपोज तुम्ही ॲट अ टाइम 2-3 ट्रान्झॅक्शन तुम्ही करणार असा एक ट्रान्झॅक्शन झालं की नवीन ट्रान्झॅक्शनचं काय असणार नवीन रिक्वेस्ट म्हणून तुमचं कन्सिडर केलं सर्व्हरला. परंतु त्याच युजरचं ही रिक्वेस्ट आहे हे समजायला पाहिजे ना सर्व्हरला बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्टेट मेंटेन करावं लागतील. त्यासाठी तुम्हाला ते स्टेट काय करावं लागतील मेंटेन करावं लागतील. ते स्टेट मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो सेशन ट्रॅकिंगचं काय करत असतो यूज करायचं. स्टेट मेंटेन करण्यासाठी सेशन ट्रॅकिंगचं काय करतो आपण यूज करतो.
HTTP is a stateless, that means each request is considered as new request. It is shown in the figure. बघा, पहिली रिक्वेस्ट तुम्ही पाठवली नवीन, हे रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला, बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही नवीन रिक्वेस्ट पाठवता तेव्हा असं नवीन रिक्वेस्ट म्हणजे सेकंड रिक्वेस्ट जेव्हा पाठवता रिक्वेस्ट म्हणून तुमची काय केलं ते कन्सिडर केलं जाते. तर अशा पद्धतीने क्लायंट सर्व्हरमध्ये काय होत असतं, कम्युनिकेशन होत असतं. सो व्हाय वी यूज सेशन ट्रॅकिंग. सेशन ट्रॅकिंग काय यूज करायचं, टू रेकग्नाइज द युजर. म्हणजे जो युजर आहे ते कम्युनिकेशन चालू आहे किंवा जे वर्किंग चालू आहे ते स्पेसिफिक युजरचं चालू आहे कळण्यासाठी आपण काय करतो, सेशन ट्रॅकिंगचं काय करतो, यूज करतो. इट युजर यूज टू रेकग्नाइज द पर्टिक्युलर युजर, म्हणजे पर्टिक्युलर युजर रेकग्नाइज करण्यासाठी आपण काय करतो, सेशन ट्रॅकिंगचा यूज करतो. मग सेशन ट्रॅकिंग टेक्निक्स, कुठले कुठले टेक्निक्स सेशन ट्रॅकिंगचे, तर कुकीज, एडर फॉर्म ऑफ फील्ड, यू आर रिड्रायव्हिंग, रिरायटिंग और HTTP सेशन, अशी वेगवेगळ्या पद्धतीचे 4 प्रकार त्याचा यूज करून आपण काय करतो, सेशन ट्रॅकिंग करत असतो. कुकीज विथ सर्वलेट बघा, ठीक आहे. कुकीज विथ सर्वलेट म्हणजे काय, कुकीज अ स्मॉल पीस ऑफ इन्फॉर्मेशन. कुकीज काय, एक स्मॉल पीस ऑफ इन्फॉर्मेशन, छोटी इन्फॉर्मेशनचा एक पार्ट आहे तो. इट इज पर्सिस्टेड बिटवीन द मल्टिपल क्लायंट्स. मल्टिपल क्लायंट्समध्ये तुम्हाला काय करतात, शेअर करतात. तर कुकीज हॅज अ नेम, सिंगल व्हॅल्यू अँड ऑप्शनल ॲट्रिब्यूट सच ॲज कमेंट, पाथ अँड डोमेन क्वालिफायर, मॅक्झिमम एज अँड व्हर्जन नंबर. हे सगळे काय आहेत त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत. सो हाऊ टू कुकीज वर्क, कुकीज कसे वापरले जातात, बरोबर आहे. मग कुकीज काय शिकतो आपण, इट इज अ सेशन ट्रॅकिंग टेक्निक्स आहेत, ठीक आहे. सेशन ट्रॅकिंगकडे आपण टेक्निक यूज करतो. तर पहिलं टेक्निक कुठलं, तर कुकीज इन सर्व्हलेट, ठीक आहे. तर हाऊ टू यूज कुकीज, हाऊ कुकीज वर्क्स इन सर्व्हलेट. By default, each request is considered as a new request in cookies technique. We add cookies with response from the servlet. So cookies is stored in the cache of browser. After that is if request is sent by user, cookies is added with the request by default. Just recognize the user as the old user. मग कसं असतं, जेव्हा तुमचा डेटा असतो तुम्ही युजर आय डी पासवर्ड ॲड करता, बरोबर आहे, लॉग इन आय डी पासवर्ड. मग तुमचं मशीन काय विचारतं, तुम्हाला ते आय डी पासवर्ड सेव्ह करायचं आहे. तुम्ही सेव्ह म्हटला तर तुम्ही नेक्स्ट टाइम लॉग इन व्हाल, तुम्हाला आय डी पासवर्ड टाकायची आवश्यकता नाही आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला काय होतं, ते तुमचा जीमेलचा अकाउंट ओपन होतं. किंवा तुमचं जीमेलचा ईमेल आय डी जो असतो, फक्त सपोज विनायक पुजारी 86@gmail.com, फक्त मी टाकलं की ऑटोमॅटिक मला खाली काय दिसतं, ते डेटा दिसतो. तर तुम्ही जर एखादा फॉर्म भरत असाल, रेग्युलर फॉर्म यूज करतात, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्ही सपोज फक्त वी टाकला की ऑटोमॅटिक मला खालचं नाव येतं. हा सगळा जो टेम्पररी डेटा आहे, हा जो डेटा आहे छोटा स्मॉल पीस ऑफ डेटा, हा कुठं असतो, तुमच्या कुकीजमध्ये स्टोअर करून ठेवला असतो. म्हणजे दरवेळी तुम्ही जर रिक्वेस्ट ॲड कराल तेव्हा तुम्हाला सेपरेट फाईल्स तुम्हाला ॲड करायला लागत नाही आहेत. इट इज अ पार्ट ऑफ इंटरनेट टेक्नॉलॉजी और एंटरप्राइज नेटवर्किंग. हे तुम्हाला 6व्या सेमिस्टरला सब्जेक्ट आहे. त्या सेमिस्टरला परत तुम्हाला हे रिपीट होणार आहे की नेटवर्किंगच्या टेक्नॉलॉजीमध्ये कसं ते यूज केलं जातं. एंटरप्राइज नेटवर्किंगमध्ये आहे. म्हणजे कुठल्या मशीनवर रिक्वेस्ट गेलेली आहे त्या मशीनचा आय पी ॲड्रेस, स्टॅटिक आय पी ॲड्रेस, डायनामिक आय पी ॲड्रेस, तुमचं त्याचं नाव, व्हर्जन वगैरे हे सगळं ऑलरेडी स्टोअर करून ठेवलं असतं. मग कसं असतं की कुठल्या मशीनकडून रिक्वेस्ट आलेली आहे हे गुगलला कसं कळणार, त्यासाठी काय केलं, हे कुकीजमध्ये सगळं तुमचा डेटा स्टोअर करून ठेवला असतो. मग जेव्हा जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट पाठवाल तेव्हा तेव्हा तो जो डेटा असतो, म्हणजे सपोर्टिंग डेटा असतो, ते ऑटोमॅटिक त्यामध्ये ॲड होतो आणि तो कुठे जातो, सर्व्हरला जातो. कुठे जातो, सर्व्हरला जातो. मग वर्किंग तुमचं फास्ट होतं आणि ट्रॅकिंग करण्यासाठी सोपं जातं. ट्रॅकिंग करण्यासाठी काय होतं, ते सोपं जातं. तर ह्या गोष्टीसाठी आपण काय करतो, कुकीजचा यूज करतो. बघा मी परत सांगतो, कुकीज म्हणजे काय, बाय डिफॉल्ट इच रिक्वेस्ट इज कन्सिडर ॲज न्यू रिक्वेस्ट. इन कुकीज टेक्निक्स वी ॲड कुकीज विथ रिस्पॉन्स फ्रॉम द सर्व्हलेट. तर सर्व्हलेटकडून जो रिस्पॉन्स येतो तिथून आपण डेटा कुकीजमध्ये काय करत असतो, ॲड करत असतो. कुकीजमध्ये काय करतो, आपण ॲड करतो. सो कुकीज इज स्टोर्ड इन द कॅचे ऑफ ब्राउझर. म्हणजे कुठं कुकीज कुठं असतात, तुमच्या कॅचे म्हणजे टेम्पररी मेमरीमध्ये काय स्टोअर करून ठेवले असतात. कुकीज काय असतात तिथं तुमच्या टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवले असतात. इफ रिक्वेस्ट इज सेंड बाय युजर, कुकीज इज ॲडेड विथ द रिक्वेस्ट बाय डिफॉल्ट. म्हणजे स्पेसिफिक युजर तो तुम्ही रिक्वेस्ट पाठवला तर त्याची जी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ते ऑटोमॅटिक तुमच्या रिक्वेस्टमध्ये काय होते, ॲड होते बाय डिफॉल्ट आणि तुम्हाला डेटा तो पाठवला जातो. जस्ट वी रिकग्नाइज द युजर इज ओल्ड युजर. त्याच्यामुळे आपण काय करतो, हा युजर कोण आहे, जुना युजर आहे. मग बघा कसं वर्किंग आहे, ब्राउझर रिक्वेस्ट तुम्ही टाकता, रिस्पॉन्स येतो, रिस्पॉन्स बरोबर त्याचे कुकीज पण येतात. म्हणजे सपोर्टिंग जो डेटा आहे, सपोर्टेड डेटा आहे तो तिथे येतो. परत जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट पाठवत असता तेव्हा ऑटोमॅटिक ती कुकीजची इन्फॉर्मेशन काय तर रिक्वेस्टमध्ये काय होते, ॲड होते आणि परत कुठे तुमच्या सर्व्हरला जात असते. तर अशा पद्धतीने काय असतं, त्याचं ब्राउझर आणि सर्व्हर किंवा क्लायंट आणि सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन होत असतं. आणि त्यामध्ये कुकीजची इन्फॉर्मेशन काय होते, प्रत्येक वेळी तुमची रिक्वेस्टच्या वेळी ॲड केली जाते.
So types of cookies. Cookies types क्या क्या हुआ? There are two types of cookies in servlet: non-persistent cookies and persistent cookies. Non-persistent cookies मध्ये काय होतं? It is a valid for single session only. एका single session साठी काय केलं जातं तुमचं या याचा यूज केलं जातं, बरोबर आहे? सिंगल सेशनसाठी काय काय त्याचा यूज केला जातो. सो इट इज रिमूव्ड ईच टाइम वेन युजर क्लोजेस द ब्राउझर. म्हणजे नॉन पर्सिस्टंटमध्ये काय होतं, स्पेसिफिक सेशनसाठी काय करता युजर व्हॅलिड यूज केला जातो, बरोबर. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ब्राउझर क्लोज कराल तेव्हा तुमचा डेटा काय होतो, रिमूव्ह होतो. जेव्हा जेव्हा तुम्ही ब्राउझर क्लोज कराल तुमचा डेटा काय होतो तिथून ब्राउझरमधून रिमूव्ह होतो. म्हणजे याचा यूज कुठं म्हणू शकतो की जर ऑनलाईन तुम्ही पेमेंट करता, डेबिट कार्ड थ्रू वगैरे तुम्ही पेमेंट करत असता तर तुमची इन्फॉर्मेशन काय होत असते त्यामध्ये ॲड होत असते, बरोबर आहे. जेव्हा ऑनलाईन पेमेंट तुम्ही पेमेंट करत असता, ऑनलाईन पेमेंट करत असता तेव्हा तुम्ही काय असेल डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन, तुमची इन्फॉर्मेशन, पासवर्ड टाकता, बरोबर. आणि जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं आणि ब्राउझर तुम्ही क्लोज करता तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा डेटा काय होतं, त्या सेशन जेव्हा संपतं तेव्हा तुमचा डेटा काय होतं ते निघून जातो. नंतर काय दिलेलं आहे, पर्सिस्टंट कुकीज म्हणजे काय, इट इज व्हॅलिड फॉर मल्टिपल सेशन, इट इज नॉट रिमूव्ड ईच टाइम वेन युअर युजर क्लोजेस द ब्राउझर, इट इज रिमूव्ड ओनली बाय युजर इज लॉग आउट और साइन आउट. म्हणजे कसं असतं, एकदा तुम्ही लॉग इन झालात, फेसबुकमध्ये लॉग इन झालात की तुम्हाला कसं त्याचे व्हिडिओज बघायला पण तुम्ही तेच लॉग इन यूज करू शकता, चॅट बघायला पण यूज करू शकता, तुमचं प्रोफाईल चेक करायला पण तेच यूज करू शकता. प्रत्येक सेपरेट लॉग इन तुम्हाला करावं लागत नाही. एकदा तुम्ही लॉग इन केली तुम्ही सगळं त्यामध्ये कुठलीही ॲप्लिकेशन काय करू शकता तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. म्हणजे तुमचा डेटा कंटिन्युअसली तिथे काय असतो, त्या सेशन कंप्लीट होऊपर्यंत तिथे अवेलेबल असतो, जोपर्यंत तुम्ही लॉग आउट होत नाही किंवा साइन आउट होत नाही, बरोबर आहे. परंतु नॉन पर्सिस्टंटमध्ये काय होतं, जोपर्यंत तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही अवेलेबल असतात तेव्हापर्यंतच फक्त काय होत असतं, तुमचा हा डेटा तिथे अवेलेबल असतो. त्याला आपण काय म्हणतो, नॉन पर्सिस्टंट कुकीज. पर्सिस्टंट कुकीजमध्ये काय होतं, तुमचा डेटा कंटिन्युअसली तिथे अवेलेबल असतो. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ कुकीज. सिम्पलेस्ट टेक्निक ऑफ मेंटेनिंग द स्टेट मेंटेन करण्यासाठी अतिशय सोपं आणि रेग्युलर जे यूज केलं जातं ते टेक्निक आहे. कुकीज आर मेंटेन ॲट क्लायंट साईड. कुकीज कुठे मेंटेन केलं जातं, क्लायंट साईड. म्हणजे क्लायंटच्या मशीनला तुमचा कुकीज तुमच्या ब्राउझरमध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. डिसएडव्हान्टेज काय, इट विल नॉट वर्क इफ कुकीज इज डिसेबल्ड फ्रॉम द ब्राउझर. सपोज तुमच्या ब्राउझरमध्ये कुकीज तुम्ही डिसेबल केलं तर कुकीजचा उपयोग होत नाही, यूज होत नाही. ओनली टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन कॅन बी सेंड इन कुकीज ऑब्जेक्ट. म्हणजे टेक्स्ट मॅटरमध्ये जो इन्फॉर्मेशन असतो तोच तुमचा डेटा किंवा मॅटर तेव्हाच काय होतो, तुमच्या इथं सेंड केला जातो, तेवढाच डेटा तुमचा काय येतो सेंड केला जातो. तर हे डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि काही ॲडव्हान्टेजेस आहेत कुकीजचे, बरोबर. हे पहिलं, दिस इज अ फर्स्ट टाईप टू मेंटेन अ सेशन युझिंग द कुकीज. सो व्हॉट आर द कुकीज क्लासेस. सो कुकीज क्लासेस यूज करण्यासाठी आपल्याला कुठली फाईल इम्पोर्ट करून घ्यावी लागते, javax.servlet.http cookie class provides the functionality of using cookies. ते काय करते, हे क्लास काय करतं, आपल्याला कुकीजची फंक्शनॅलिटी यूज करण्यासाठी काय करते, फॅसिलिटी अवेलेबल करून देते. इट प्रोव्हाइड्स अ लॉट ऑफ युजफुल मेथड्स फॉर कुकीज. वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स काय काय कुकीजमध्ये यूज केले जातात. पहिली मेथड कुठली, कुकी कन्स्ट्रक्ट कुकीज. कुकीज तयार करायचे आपल्याला कुकी या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे कुठली पॅरामीटरमध्ये पास केले जातात. कुकीज स्ट्रिंग नेम अँड स्ट्रिंग व्हॅल्यू, ठीक आहे. स्ट्रिंगचं नाव आणि स्ट्रिंगची काय असेल ती व्हॅल्यू ते तुम्ही यामध्ये पॅर करता. कन्स्ट्रक्टर्स कुकीज विथ स्पेसिफाईड नेम विथ व्हॅल्यूज. तुमच्या कन्स्ट्रक्टरमध्ये नेम आणि कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्ही ॲड करता. युजफुल मेथड्स ऑफ कुकीज ऑफ क्लासेस. मेथड्स कुठले कुठले बघा, पब्लिक व्हॉइड सेट मॅक्स एज. मॅक्झिमम एज किती आहे ते कुकीचे तुम्ही मेंटेन करू शकता, सेकंड्समध्ये असतात. पब्लिक स्ट्रिंग गेट नेम, ठीक आहे, ते कुकीचं नाव तुम्ही यूज करू शकता किंवा चेंज करू शकता. पब्लिक स्ट्रिंग गेट व्हॅल्यू, कुकीची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. नंतर पब्लिक वाईड सेट नेम, चेंज द नेम ऑफ कुकीज. कुकीचं तुम्ही नाव करू शकता, चेंज करू शकता. पब्लिक वाईड सेट व्हॅल्यूज, कुकीची व्हॅल्यू तुम्ही करू शकता, सेट करू शकता. अदर मेथड्स रिक्वायर्ड फॉर युझिंग कुकीज. आणखी कुठे कुठले मेथड्स आहेत, तर पब्लिक वाईड ॲड कुकीज, तुम्ही कुकीज ॲड करू शकता तुमच्या पद्धतीने. मग त्यासाठी काय मेथड यूज करतात, HTTP सर्व्हर रिक्वेस्ट रिस्पॉन्स अँड इंटरफेस इज यूज टू ॲड कुकीज रिस्पॉन्स ऑब्जेक्ट. आणि पब्लिक कुकीज गेट कुकीज, कुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. तर काय काय सांगितलं आपण, कुकीज क्लासेस. काय काय क्लासेस म्हणजेच काय, कन्स्ट्रक्टर्स आहेत, त्यामध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, काहीच पॅरामीटर आपण पास केले.
नंतर पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर, त्या कुकीजचं नाव आणि कुकीजची व्हॅल्यू. मग मेथड्स कुठले कुठले आहेत? पब्लिक वर्ड सेट मॅक्झिमम एज, म्हणजे किती सेकंड, म्हणजे मिली सेकंडमध्ये कॅल्क्युलेशन होतात, किती सेकंड कुकीज तिथे काय असलं पाहिजे, अवेलेबल असले पाहिजे. ठीक आहे. मग ते कुकीजचं नाव, बरोबर, म्हणजे कुकीजची व्हॅल्यू, आणि ते सेट तुम्ही परत तुम्हाला नाव तुम्ही कुकीजचं नाव तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. तर कुकीजचं वर्किंग कसं होतं ॲक्च्युली ते आपण बघू. सिंटॅक्स थोडं. Let's see the simple code to create a cookies. Cookies CK is equals to new cookies user and Sonu Jaiswal. So cookies is a class name, CK is the object name, new is a keyword to uh, declare memory, to create a memory for the object. So cookies is method name and the user is name of cookies, and Sonu Jaiswal is a value of cookies. Okay, creating the cookies object. So after that creating the cookies, we are going to add these cookies into the response. So that's why we can use here response dot add cookie ck. In ck there is value like user and Sonu Jaiswal. Adding the cookies into the response. Response मध्ये आपण काय केले, cookies add केलेले. How to delete a cookies? Cookies मला delete करायचे. Let's see the simple code to delete a cookies. It is mainly used to log out or sign out the user. लॉग आउट किंवा साइन आउट झालं तर तुमचं कुकीज काय तिथे यूज केलं जातं, डिलीट केलं जातं. मग कसं होतात ते लॉग आउट किंवा साइन आउट केलं तर तुमचा डेटा किंवा कुकीज तुमची डिलीट झाली पाहिजे. तर ते कसं केलं जातं, तर कुकीज CK इज इक्वल्स टू न्यू कुकीज युजर, आणि डबल कोटमध्ये काय करायचं, व्हॅल्यूच्या ठिकाणी ब्लँक द्यायचं, काहीच व्हॅल्यू पास करायची नाही. CK डॉट सेट मॅक्स एज, म्हणजे कुकीजची एज, म्हणजे तिथे तुमचं किती वेळ तुमचा डेटा तिथे अवेलेबल पाहिजे ते व्हॅल्यू एज काय करायची, 0 द्यायची, 0 सेकंड, म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही. रिस्पॉन्स डॉट ॲड कुकीज CK, फक्त युजरचं नाव येणार, तिथे व्हॅल्यू येणार नाही, बरोबर आहे. फक्त CK ॲड केलं. CK मध्ये आता काय फक्त युजरचं आहे, म्हणजे काय झालं, तुमचं एज 0 म्हटल्यावर तुमचा डेटा तिथे दिसणारच नाही, तुमचा डेटा तिथे दिसणारच नाही, बरोबर आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं, तुमची कुकीज काय झाली तिथून डिलीट झाली. सो हाऊ टू गेट कुकीज, तुमचे जे कुकीज आहेत ते कसे मिळणार आहेत तुम्हाला. लेट्स सी द सिम्पल कोड टू गेट ऑल द कुकीज. कुकीजमध्ये तुम्ही काय करता, कुकीज CK इज इक्वल्स टू रिक्वेस्ट डॉट गेट कुकीज. गेट कुकीज म्हणजे काय, ब्राउझरमध्ये जे कुकीजमध्ये व्हॅल्यू स्टोअर करून ठेवले ते तुम्हाला येणार आहेत, आणि ह्या CK नावाच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होणार आहे. आणि फॉर इंट I इक्वल्स टू 0 I लेस दॅन CK डॉट लेंथ. लेंथ म्हणजे काय, सपोज 10-12 जेवढे कुकीज असतील तेवढे कुकीज 1 बाय 1 तुमचे काय होणार, प्रिंट होणार. I प्लस प्लस नेक्स्ट रोला जाण्यासाठी, नेक्स्ट व्हॅल्यूला जाण्यासाठी. सो आउट डॉट प्रिंट BR ब्रेक रो CK I, म्हणजे 0th इंडेक्सची व्हॅल्यू, म्हणजे इथे त्याचं नाव, कशाचं, तुमच्या कुकीजचं नाव, आणि गेट व्हॅल्यू, त्या कुकीजची व्हॅल्यू. अशा पद्धतीने जेवढे कुकीज असतील तेवढे व्हॅल्यूज काय होतात दिसतील. केदार गायकवाड वा. सो सिम्पल एक्झाम्पल ऑफ सर्वलेट कुकीज, म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. एक्झाम्पल काय बघा. In this example, we are storing the name of user in the cookies object and accessing it into the another servlet. मग आपण काय केलं, कुकीजमध्ये काय केलं, व्हॅल्यू स्टोअर केली, युजरची व्हॅल्यू, नाव स्टोअर केलं, आणि दुसऱ्या सर्वलेटमध्ये काय केलं, ते कॉल केलं. ॲज वी नो वेल, द सेशन करस्पॉन्ड्स टू द पर्टिक्युलर युजर. सो if you access it from to many browsers with the different values, you will get the different values. मग तुम्ही वेगळ्या ब्राउझरला घ्यायला लागला, व्हॅल्यू ॲक्सेस करायला घेतला तर वेगळी तुम्हाला व्हॅल्यूज येणार. इट वर नेम गो म्हटलं तर तुमच्या युजरचं नाव टाकलेलं या सर्वलेटमध्ये येणार आहे का, वेलकम युजर युजरचं नाव आहे. परत गो म्हटलं की ते कुठं जाणार आहे, नेक्स्ट सर्वलेटला जाणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय कुकीजमध्ये ॲड होणार आहे, इकडे जाणार आहे रिस्पॉन्समध्ये सर्वलेट डॉटमध्ये. हॅलो युजर, सपोज मी ते नेम विनायक टाकलं, गो म्हटलं क्लिक केले की इथे येणार आहे वेलकम विनायक येणार. परत ग्रोवरती क्लिक केले की इथे येणार आहे परत हॅलो विनायक येणार. म्हणजे जे एक डेटा तुम्ही वेळ ठिकाणी काय केलेलं, पास केलेलं आहे, म्हणजे काय झालं, तुमचं सेशन मेंटेन झालेलं आहे. सेशन काय झालेलं आहे, मेंटेन झालं आहे. दिस साईट इज अंडर कन्स्ट्रक्शन वॉट एव्हर. हे कळालं का बघा. युजरचं नाव टाकलं तुम्ही, नेम टाकलं सपोज विनायक, गोवरती क्लिक केलं, नंतर पहिलं सर्व्हर जाणार, तिथे जाणार ते. तुम्ही काय केलं, कुकीचं वापरलं, तो डेटा इथे कुकीजमध्ये स्टोअर झाला. रिस्पॉन्स जेव्हा जाणार आहे तेव्हा हे नाव ॲड होऊन जाणार आहे त्यामध्ये, बरोबर आहे. आणि वेलकम विनायक येणार आहे. परत इथे गोवरती क्लिक केलं, परत तुमचा डेटा कुठं जाणार आहे, सेकंड सर्व्हलेटला जाणार आहे. म्हणजे हा डेटा तुम्ही काय केला, प्रत्येक ठिकाणी मेंटेन केला.
हे युजरचं नाव काय घेतलं, प्रत्येक ठिकाणी काय केलं मेंटेन केलेलं. सो दिस इज युअर सेशन इन. पहिल्या सर्व्हर सेकंड सर्व्हर डेटा तर गेलं, त्याची मिळेल ट्रॅकिंग. जोपर्यंत तुम्ही त्या पेजमध्ये लॉग आउट होत नाही तोपर्यंत तुमचा डेटा तिथे काय असणार आहे, अवेलेबल असेल. त्याला आपण म्हणजे ट्रॅकिंग म्हणतो. सो index.html फॉर्म ॲक्शन इक्वल्स टू सर्वलेट 1 मेथड इक्वल्स पोस्ट. डेटा आपण पाठवणार आहे म्हणून कुठली मेथड यूज केली आपण, पोस्ट. डेटा आपण पाठवणार आहे म्हणून कुठली मेथड यूज केली, पोस्ट. नेम इनपुट टाईप टेक्स्ट, युजर नेम इज इक्वल्स टू युजर नेम, आणि इनपुट टाईप सबमिट, व्हॅल्यू इक्वल्स टू बुक. बघा ह्याच्यासाठी ते कोडिंग आहे का. नेम घेतलेला आहे आणि इनपुट टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे का, टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे आणि इनपुट टाईप इक्वल्स टू सबमिट बटन घेतलेला आहे. त्याची व्हॅल्यू काय सेट केली, गो. आलं घेतो गो. हे पहिल्या डिझाईनचा कोड. त्यामुळे पहिले सर्वलेट क्रिएट केलं आहे परत. तर इम्पोर्ट जावा डॉट आय ओ डॉट स्टार, इम्पोर्ट जावा एक्स डॉट सर्वलेट डॉट स्टार, इम्पोर्ट जावा एक्स डॉट सर्वलेट डॉट HTTP डॉट स्टार. बघा इनपुट आउटपुट आपल्याला आउट डॉट प्रिंट एल एन, यासाठी आपण काय केलं, आय ओ डॉट स्टार घेतलेलं. सर्वलेट डॉट स्टार सर्वलेटचा प्रोग्राम आहे. सर्वलेटची सगळी फंक्शनॅलिटी मेथड्स आपल्याला यूज करायचं आहे म्हणून आपण काय केलं, सर्वलेट डॉट स्टार घेतलं. बरोबर आहे. आणि वेब ॲप्लिकेशन गेट पोस्ट वगैरे आपल्याला यूज करायचं आहे. रिक्वेस्ट HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स यूज करायचे आहे का, HTTP रिक्वेस्ट HTTP सर्व्हर रिस्पॉन्स, हे सगळे मेथड्स आपल्याला यूज करायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, इम्पोर्ट जावा एक्स डॉट सर्वलेट डॉट HTTP डॉट स्टार. यामध्ये रिक्वेस्ट पण येतो, रिस्पॉन्स पण येतो. Then public class first servlet extends HTTP servlet. पब्लिक वाईड डू पोस्ट, डेटा मला पाठवायचा आहे म्हणून काय केलं आपण, पोस्ट. म्हणजे आपण एका पेजमधून दुसऱ्या पेजला आपण डेटा पाठवणार आहोत म्हणून कुठली मेथड यूज केली आपण, पोस्ट. कुठली मेथड यूज केली आपण, पोस्ट. HTTP सर्ट रिक्वेस्ट, त्याला ऑब्जेक्ट आपण काय क्रिएट केलं, रिक्वेस्ट. सो HTTP सर्ट रिस्पॉन्स, वेअर वी आर गोइंग टू क्रिएट ऑब्जेक्ट लाईक रिस्पॉन्स. ओके. देन ट्राय response dot set content type. So which will be the response will given by the user and sent by post by the user. It is in the form of text or HTML format. So print that data in the form of HTML. To convert that data in the form of Java and HTML, we are going to use the print writer class, and we are going to create an object like out equal to response dot get writer. Okay. So string n equals to request dot get parameter username. So using this statement, we can take a value of user, or you can take a data from index.html, that is username. See here, we can pass username, name of that text box. म्हणजे इथं आपण काय केलं, तर टेक्स्ट बॉक्सचं नाव घेतलेलं, त्याच्या रेफरन्स थ्रू काय होणार आहे, तर index.html मधला डेटा, the data which will be stored into the index.html, it will be taken by the सर्वलेट फर्स्ट सर्वलेट, दॅट इज रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर. या स्टेटमेंट थ्रू काय होणार आहे, पहिल्या index.html मधली व्हॅल्यू आपल्या या सर्वलेटमध्ये येणार आहे आणि ते स्ट्रिंग एनमध्ये स्टोअर होणार आहे. सो आउट डॉट प्रिंट एल वेलकम एन, म्हणजे ते युजरचं नाव असणार आहे प्रिंटवर. बघा आहे का, सर्वलेट एनमध्ये येणार आहे. आणि ते वेलकम युजर, युजर म्हणजे काय, युजरचं नाव जे तुम्ही पास कराल ते इथे येणार आहे, तिथे प्रिंट होणार आहे. आणि तो जे काही युजरचं नाव आहे ते आपण कुठे ॲड केलेलं आहे, कुकीजमध्ये ॲड केलं आहे. कुठे ॲड केलेलं आहे, कुकीजमध्ये. सो कुकी CK इज इक्वल्स टू न्यू कुकी, युजर नेम, यू नेम आणि एन, युजरचं नाव आणि काय केलं आपण एन, म्हणजे एन म्हणजे काय, जे index.html मध्ये व्हॅल्यू येते ते आपण काय केलं, ते पास केलं. सो दिस इज नोन एज द व्हॅल्यू अँड दिस इज नोन एज द नेम ऑफ द कुकीज. रिस्पॉन्स डॉट ॲड कुकीज, मग जेव्हा आपण सबमिट करणार आहे तेव्हा हे रिस्पॉन्स कुकीजमध्ये ॲड होणार आहे. जेव्हा आपण सबमिट करणार आहे तेव्हा हा डेटा काय होणार, कुकीजमध्ये ॲड होणार आहे. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला रिस्पॉन्स डॉट ॲड कुकीज CK. सो क्रिएटिंग अ सबमिट बटन, आउटपुट डॉट प्रिंट एल एन फॉर्म ॲक्शन इज इक्वल सर्वलेट 2. या फॉर्मचं ॲक्शन कुठं दिसणार आहे, सर्वलेट 2 मध्ये. कुठे दिसणार आहे, सर्वलेट 2. सो आउट डॉट प्रिंट इनपुट टाईप इक्वल्स टू सबमिट, व्हॅल्यू इक्वल्स टू गो. इनपुट टाईप सबमिट, व्हॅल्यू इक्वल्स टू गो. जेव्हा आपण इथे क्लिक करू तेव्हा तुमचा डेटा काय होणार आहे, हा जो आहे हे कुकीजमध्ये ॲड होईल आणि तुमचा डेटा कुठे सर्वलेट 2 मध्ये जाईल. हा डेटा कुठं जाईल, तुमचा सर्वलेट 2 मध्ये जाईल. बरोबर. तर बघा आउट डॉट क्लोज केलेला, कॅच एक्सेप्शन ई, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ई. ठीक आहे. मग काय कॅच करून तुमची जे एक्सेप्शन असते ते एक्सेप्शन तुम्ही हँडल करू शकता. बरोबर. हे काय काय झालं, आपण आत्ता काय केलं, आपण ह्या सर्वलेट 1चं कोडिंग केलेलं आहे. इथे काय केलं, पहिल्यांदा index.html मध्ये ह्या पेज ह्याचं कोडिंग केलं, नंतर आता आपण सर्वलेट 1चं कोडिंग केलेलं आहे. आता काय करायचं, सर्वलेट 2चं कोडिंग करायचं. सर्वलेट 2 मध्ये आपण काय करणार आहे बघा, इम्पोर्ट जावा डॉट आय डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट एक्स डॉट सर्वलेट डॉट स्टार, इम्पोर्ट जावा एक्स डॉट सर्वलेट डॉट HTTP डॉट स्टार ॲज इट इज ए फर्स्ट
सर्वलेटमध्ये घेतलं होतं आपण ते. नंतर पब्लिकला सेकंड सर्वलेट एक्सटेंड्स HTTP सर्वलेट. पब्लिक वाइड डू पोस्ट डेटा आपल्याला सेंड करायचा आहे, सो दॅट्स वी कॅन टेक केअर डू पोस्ट. HTTP सर्वलेट रिक्वेस्ट HTTP सर्वलेट रिस्पॉन्स ट्राय. Response.set content type text HTML. Print writer out is equals to response.getWriter. So cookies ck is equals to request.get cookies. cookies घेणारा out.println hello ck. म्हणजे जे कुकीज तुम्ही ऍड केलेलं आहे, ठीक आहे, ते सेकंड सर्वलेटमध्ये आलेलं आहे. ते सर्वलेटमधून आपण काय ते कुकीजमध्ये डेटा जो ऍड केला आहे कुकीजमध्ये डेटा तो घेणार आहे आणि सेकंड सर्वलेटमध्ये आपण तो डेटा काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. बरोबर आहे. out.print हॅलो ck एकच कुकीज आपण ऍड केलं त्यामुळे 0 दिलेलं आहे. 0 इंडेक्सची व्हॅल्यू तुमची काय होणार, प्रिंट होणार आहे. आणि out.close कॅच एक्सेप्शन ई system.out.println ई. बरोबर. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथे येणार बघ सर्वलेट 2 आहे का, हॅलो युजर म्हणजे काय केलं आपण, नेम इथं पास केलं, वरती क्लिक केलं, सर्वलेट 1 मध्ये आलं, ते कुकीजमध्ये ऍड झालं आणि सर्वलेट 2 मध्ये काय केलं आपण, ते कुकीजची व्हॅल्यू घेतली, कुकीजमधून व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं तिथं प्रिंट केलेलं आहे. कुकीजमध्ये व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं तिथं प्रिंट केलेलं आहे. ओके. देन काय होणार बघा, इथं बघा, इथं आपण काय केलं, पहिलं पेज म्हणजे index.html नेम रवी मलिक, गोवरती क्लिक केलं, इथे काय केलं सर्वलेट 1 आहे का, वेलकम रवी मलिक. सर्वलेटमध्ये गेलो आपण 1 मध्ये आणि कुठून काय केलं आपण कुकीजमध्ये ऍड केलं. फर्स्ट सर्वलेटमध्ये काय केलं आपण वेलकम मलिक आलेलं आहे आणि ते डेटा मलिक आपण काय केलं कुकीजमध्ये ऍड केलेलं आहे, रवी मलिक. सर्वलेट 2 मध्ये काय केलं, हॅलो रवी मलिक. इथे काय केलं आपण, इथे कुकीजमध्ये जो डेटा ऍड केला होता ऍक्सेस केला, कुकीजमध्ये जो डेटा ऍड केला होता आपण इथे काय केलं आपण ऍक्सेस केला. बरोबर. अशा पद्धतीने काय केलं कुकीजचा यूज आपण काय करू शकतो प्रोग्राममध्ये करू शकतो. त्याचा वापर करून आपण सेशन ट्रॅकिंग काय करू शकतो त्याचा वापर करून काय करू शकतो सेशन ट्रॅकिंग करू शकतो. इथे लक्षात काल आपणच काय पाहिलं, सेशन ट्रॅकिंग म्हणजे काय, ठराविक टायमिंगसाठी तुम्ही काय करता सेशन मेंटेन करता, युजरचा डेटा मेंटेन करता, तो जो युजर आहे तो व्हॅलिड आहे का नाही, कळलं का, पर्टिक्युलर युजर व्हॅलिड आहे का नाही तो चेक करायसाठी सेशन ट्रॅकिंगचा यूज करतो. म्हणजे यूज कुठं होतो, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे, ऑनलाईन कुठलेही काम करण्यासाठी तुम्ही काय करू शकता सेशन ट्रॅकिंगचा यूज करता. बरोबर. तर सेशन ट्रॅकिंग करत असताना तुम्ही काय करत असता त्यामध्ये की तो युजर जो लॉग इन केलेला आहे, तो जो युजर आहे तो ऑथेंटिकेशन आहे की नाही हे चेक करायचं सेशनचं ट्रॅकिंग तुम्ही यूज करू शकता. मग ठराविक सेकंडसाठी ठराविक मिनिटासाठी तो सेशन ट्रॅकिंग असतो, वेळेसाठी असतो आणि तेवढ्या मिनिटासाठी तुमचा डेटा काय तरी मेंटेन करतो. तुम्ही साइन आउट केला, लॉग आउट केला की तुमचा डेटा तिथून निघून जातो. म्हणजे सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही सेशन ट्रॅकिंगचा यूज करता आणि स्पेसिफिक युजर व्हॅलिड आहे की नाही, व्हॅलिड युजर लॉग इन केलेला आहे की नाही, तोच युजर आहे की नाही चेक ट्रॅक करण्यासाठी काय करता सेशन ट्रॅकिंगचं काय करत असता यूज करत असतात. ठीक आहे. तर हे पण एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, हे पण एक्झामला विचारतात. एक स्पेसिफिक पॉईंट याच्यावरती एक ना एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असतो. सेशन ट्रॅकिंग किंवा कुकीजवरती तुम्हाला प्रश्न येतो. कुकीजमध्ये काय राईट शॉर्ट बटन कुकीज आणि सेशन ट्रॅकिंग म्हणजे काय राईट शॉर्ट बटन कुकीज. एक्झाम्पल येण्याची शक्यता आहे, प्रॅक्टिकलला पण हे एक्झाम्पलला येऊ शकतं सेशन ट्रॅकिंगचं, ट्रॅक युजर. बरोबर आहे. अशा प्रकारे ह्यामध्ये कोणाला काय शंका असेल तर विचारा, 1 बाय 1 आता. जबीन काय शंका आहे, जबीन चौगुले, जबीन, केदार गायकवाड, जबीन काय शंका आहे, आवाज कट होतोय जबीन तुमचा. मला चॅटबॉक्स मध्ये टाका तुमचे काय क्युरी चॅटबॉक्स मध्ये टाका. जबीन तुमचे क्युरी चॅटबॉक्स मध्ये टाका. असद प्रकार, केदार गायकवाड, निकिता लाड, रोहन, समजलं का रोहन? हा सर. ओके. वाचून बघा, काय शंका असतील तर विचारा. बऱ्याच जणांचे असाइनमेंट आलेले आहेत आणि फक्त जेव्हा तुम्ही मेल करता तेव्हा सब्जेक्ट टाका, मेलला सब्जेक्ट टाका. म्हणजे पहिला क्लास TYIT सेमिस्टर 5 सब्जेक्ट म्हणायचं एंटरप्राइज जावा. ठीक आहे. त्यानंतर युनिट नेम, युनिट फर्स्ट, सेकंड, थर्ड वगैरे ज्याचे तुम्ही नोट्स देता ना ते, हे जरी युनिट 3 तिथं असतं ना नोट्समध्ये, फक्त ह्या नवीन सिलेबस पण युनिट फर्स्टला ते आहे. इथे लक्षात, युनिट 3 लिहू नका.
कळलं का? हे कसं आहे, आपण जावाचे फक्त काय झालं, डेस्कटॉप ॲप्लिकेशन प्लस वेब ॲप्लिकेशन होतं जुन्या सिलेबसला. या नवीन सिलेबसला फक्त वेब ॲप्लिकेशन असं. तर त्यासाठी आपण ते दिले. ठीक आहे. आणि कोणाला काय शंका आहे? कोणाला शंका नसेल तर थांबू आपण. फीडबॅकचा फॉर्म पाठवतो. फीडबॅकचा फॉर्म तेवढं भरून सगळ्यांनी पाठवा. आणि कोणाला काय अपडेट हवे असतील तर कुठल्या सब्जेक्टमध्ये तर सांगा. कुठल्या सब्जेक्टमध्ये काय अपडेट पाहिजे, लँग्वेजमध्ये काय बदल पाहिजे, काय नोट्स अवेलेबल पाहिजे, काय हवं असेल तर तुम्ही बिनधास्त विचारा. काय असेल ते आत्ताच शंका क्लिअर करून द्या. मीच तुमच्या शंका क्लिअर करू शकतो. काय असेल ते बिनधास्त सांगा. काही घाबरायची आवश्यकता नाही आहे. नसेल तर वैयक्तिक मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही सांगू शकता. परंतु ऑनलाईन आहे, नवीन प्रयोग आहे, काय असेल ते शंका तुम्ही क्लिअर करून घ्या. येते लक्षात. तुम्ही कुठल्याही पद्धतीचं तुम्ही म्हणजे भीतीवर काय बाळगू नका. बिनधास्त तुम्ही काही तुमच्या शंका असेल तर विचारा. आपण तेथे अवेलेबल सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देऊ. ठीक आहे. जरी इथं तुम्ही ऑनलाईन सांगत नसाल तर तुम्ही परत काय करू शकता, वैयक्तिक मेसेज व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा तुम्ही मला वैयक्तिक कॉल करा. तुमच्या सगळ्या शंकेचं निरसन केलं जाईल. कळलं? ठीक आहे, चालेल. थांबूया आपण आज. कोणाला काय शंका नसेल तर थांबू आपण आज. चलो, थँक्यू.